कुकुंबर कॅरेट ऑनियन टोमॅटो सॅलड अगदी इझी आहे बनवायला आणि टेस्टला तर अगदी 108% बेस्ट आहे. कसं वाटतंय, आवडतंय? रेसिपी पाहायची आहे तर चला पाहूया. नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज आपण एक इझी आणि क्विक रेसिपी घेऊन आलो आहोत. हे आहे सॅलेड. सॅलेड म्हणजे जे आपण हॉटेलमध्ये खूपदा आपल्याला पनीर टिक्का किंवा चिकनच्या डिशेस, चिकन टिक्का, तंदुरी ह्यासोबत जे सॅलेड मिळतं ते आपण घरच्या घरी करून दाखवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागेल एक सोललेली काकडी, एक गाजर हे पण सोलून घेतलंय, एक कांदा सोललेला आहे, एक टोमॅटो, चांगला कडक टोमॅटो बघून घ्यायचा, अगदी कमी तिखटाची एक ही मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. अर्धा लिंबू, तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर एकही करू शकता. आणि पाव चमचा चाट मसाला आहे, पाव चमचा तिखट आहे, पाव चमचा चाट मसाला आहे आणि पाव चमचा आपलं मीठ आहे, रॉक सॉल्ट घेतलंय मी, आणि पाव चमचा तेल आहे. हे ड्रेसिंगवरती आपण टाकणार आहोत, की हे सगळे मसाले मिक्स करून ह्या सॅलडवर टाकणार आहोत. आणि ह्या सॅलडची खासियत म्हणजे काय, की हे चिरताना आपण अगदी लांब ज्युलियन करतो ना आपण आल्याचे, काकडीचे, तसे ज्युलियन करून ते लांब लांब असे सळ्यांसारखं करून त्याचं सॅलड असणार आहे. म्हणजे खातानाही मजा येते. तर आपण बघूया कसं कट करतोय ते. फ्रेंड्स, आता मी तुम्हाला दाखवते की हे मी जे म्हणते लांब सळ्यांसारखं कापायचं ते कसं कापायचं. तर आपण आता हा कांद्याचे 2 भाग केले. तर कांद्याचे 2 भाग केल्यावर कांदा आपण असा आडवा घ्यायचा आणि असं, म्हणजे काय होणार की हे बघा, हे असे लांब लांब त्याचे, म्हणजे जेव्हा आपण मिक्स करू तेव्हा लांब लांब काप होणार त्याचे. तर अशा सगळेच, म्हणजे हे सॅलेडच असं आहे की लांब लांब काप करायचे आहे. तर कांद्यानंतर मी तुम्हाला दाखवेन काकडी आणि गाजर देखील. तर आधी आपण कांदा करून घेऊया. हे बघा, आडवा धरलाय मी. असं नेहमी आपण असा कापतो, तर हा आपण असा धरलाय अर्धगोलाकार, म्हणजे हे अर्धगोलाकार होत आहे. हा शेवटचा आहे म्हणून असं, हे बघा, हा असा लांबला, म्हणजे हा असा, हा मोकळा करायचा असा कांदा. आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढणार आहोत. ठीक आहे, आधी कांदा गेला. अशा आपण ह्या सगळ्या भाज्या, आपण काकडीचं असं 2 भाग करू आधी, मग असं, मग हे बघा असं, म्हणजे पातळ उभे का असं 2 कर. गाजर टोमॅटोही तसंच करायचं आहे. गाजर जरा जास्त पातळ करावं लागेल, कारण गाजर खाताना दाताला लागला नाही पाहिजे. हे असे उभे सरळ सळ्यांसारखे असतात. जे प्रोफेशनल शेफ्स असतात ते तर अगदी छान सुंदर अशा सळी चिवड्यासारख्या सळ्या काढतात. तेवढं आपल्याला नाही जमत, पण आपण त्यातल्या त्यात प्रयत्न करू. आपण एवढे एक्सपर्ट झालो तर हॉटेल्स बंद व्हायचे. तर हे बघा, हे थोडंसं मध्ये म्हणजे खाताना अगदीच हे नको. यात टाकले. आता टोमॅटोचं आहे ना, आतलं हे जे ज्युसी भाग आहे त्यामुळे कधी कधी अडथळा येतो. तर हे बघा, हे करून, तुम्हाला नसेल आतला ज्युसी भाग आवडत तर ते बिया, आतल्या ह्या ज्या बिया आहेत त्या अशा काढून घ्यायच्या. 1 सेकंड, टोमॅटोच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या जर तुम्हाला आवडत नसतील तर. आणि उभे सळीसारखे असे भाग करायचे. मिरची बारीक नाही करायच्या, अगदी स्लीट करून, बस, दॅट्स इट. आता हे सगळं टाकलं आपण. आता आपण हात आधी स्वच्छ करूया आपले. आपण हे सगळं ह्या बाउलमध्ये कापलंय. ठीक आहे, तर आता ह्याच्यात काय करायचं आहे आपल्याला, हे लिंबू घ्यायचं. 1 लिंबूही घेऊ शकता, आंबट खूप आवडत असेल तर छान लागतं. लिंबाने चव उलट एनहान्स होते. ठीक आहे, हे लिंबू पिळलंय. तिखट, म्हणजे मिरची पावडर, चाट मसाला, आपण आता चाट मसाला घातलाय. आता हे रॉक सॉल्ट,
आणि हे ऑइल. ठीक आहे, हे सगळं टाकलंय आपण. आता हे मीठ, ऑइल, मसाले हे सगळं टाकल्यामुळे काय होतं की ह्याला पाणी सुटायला लागतं आणि खरी चव जेव्हा आता हे मुरेल ना तेव्हा त्याला खरी चव हे होईल. त्यामुळे हे कधी ना एक अर्धा तास आधीच करून ठेवायचं. आयत्या वेळेला करून खाण्यात मजा नाही आहे. की हे जे हे सॅलड आहे की कांदा, काकडी, टोमॅटो आणि गाजर नसेल तरी चालेल, पण आहे आपल्याकडे तर बीट फक्त घालू नका यात, कारण बीट मग सगळ्याची म्हणजे कलरच खाऊन टाकतो. फक्त बीट स्वतःचाच कलर दाखवतो, स्वतःचा रंग दाखवतो आणि या बाकीच्यांचा म्हणजे रंग स्वतःच्या रंगात रंगवून टाकतो. त्यामुळे बीट स्किप केलेलं आहे मी. पण हे बघा की किती टेम्पटिंग आणि यमी दिसते. हे आहे आपलं क्युकुंबर, कॅरेट, टोमॅटो आणि ऑनियनचं सॅलड.